सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखराळे येथे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्प विस्ताराला विरोध करण्यात येत आहे। साखराळे युवा शक्ती संघटनांच्या माध्यमातून काही तरुण शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। साखराळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे। साखर कारखान्याच्या नियोजित प्रकल्प विस्तारामुळे शेती आणि आरोग्य धोक्यात येणार असल्याचे आरोप करत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे। राजाराम बापू साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे या कारखान्याचे चेअरमन आहेत। कर्मचाऱ्यांचा निषेध असो, खुर्च्या खाली करा, पोच द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, पोच द्या नाहीतर खुर्च्या खाली करा। निषेध असो, साखराळे ग्रामपंचायतीचा निषेध असो। नमस्ते, मी अमित विश्वनाथ चव्हाण, राहणार साखराळे। मी या साखराळे गावचा रहिवासी असून काल आमच्या गावामध्ये ग्रामसभेचं आयोजन केलं होतं 25 तारखेला। तर ती ग्रामसभा जी होती ती पूर्णपणे बेकायदेशीररित्या ग्रामसभेचं आयोजन केलं होतं। कारण की कुठलीही ग्रामपंचायत ज्यावेळेस ग्रामसभेचं आयोजन करते त्यावेळेस एक 8 दिवस तरी अगोदर गावामध्ये वार्ताफलकावरती नोटीस लावते किंवा दौंडीमार्फत सांगते किंवा माईकवरती पुकरून त्याची जनतेला कल्पना देते। पण असं कुठलाही प्रकार न करता त्यांनी त्यांचे असणारे जवळचे कारखान्यातले त्यांचे संबंधित कर्मचारी यांनाच फक्त त्याची माहिती देऊन त्या ग्रामसभेसाठी बोलवलं। ह्याची माहिती आम्हाला सकाळी 11 साडे 11 वाजता लागल्यानंतर आम्ही आमचे जे असणारे युवा शक्तीचे सगळे सदस्य आहेत, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, या सगळ्यांचे आमचं ठरलं की बाबा ग्रामसभा जर अचानक घेतली असेल तर जे आपल्या आता गावावरती जो सगळ्यात मोठं संकट आहे, आरोग्याचं संकट आहे, की जे राजाराम बापू कारखान्याचं जे प्रकल्प विस्तारीकरण चालू आहे त्याच्याबद्दल गेले 2 महिने झाला आमचं जी कारखान्यासोबत असणारं वादविवाद आहेत किंवा ते जे बेकायदेशीर प्रकल्प करायला लागले ते त्याच्याबद्दल असणारे जे आमच्या हरकती आहेत किंवा आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ह्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाकडे दाद मागत असतानाच अचानक ही ग्रामसभा घेतली। तर आपण साखराळेची ग्रामसभेत गावात असणाऱ्या कारखान्याला होणाऱ्या त्या प्रकल्पाला विरोध आहे, तर त्यासाठी आपण ग्रामसभेत हे मांडण्यासाठी आम्ही इथं आलो। आम्ही आमच्या ज्या काही 2-3 मागण्या होत्या, आमचे मुद्दे होते, निवेदनद्वारे आम्ही त्यासनी देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी ते न घेता निवेदन स्वीकारलं, पण निवेदन स्वीकारून आम्हाला त्याची पोच दिली नाही। तर त्याचं कारण असं की त्यांना एक भीती होती की जी आमचं निवेदन घेतलं तर त्या निवेदनाला त्यासनी आम्हाला उत्तर द्यावं लागेल, जनतेला उत्तर द्यावं लागेल। आणि जनतेला उत्तर देत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण जर उत्तर द्यायला गेलो तर आपण जनतेच्या नजरेत सापडणार, आपण कारखान्यासोबत मिळून जे जनतेची फसवणूक केल्या ती उघडकीस येणार। तर तुम्ही म्हणशील फसवणूक कुठली? तर जर राजाराम बापू कारखान्याचा जो विस्तार चालू आहे त्यांचा जो आत्ता असणारा जो प्रकल्प आहे तो 7,000 प्रतिदिन टन क्रशिंग आहे आणि 28 मेगावॅट असणारा जो सहवीज निर्मिती प्रकल्प आहे ह्याचं विस्तारीकरण करायचं चालू आहे। तर त्या 7,000वरून ते 15,000 टन प्रतिदिन आणि 28 मेगावॅटवरून 68 मेगावॅट प्रकल्प जे उभारायला लागले ते पूर्ण बेकायदेशीर आहे। कारण की ह्या प्रकल्पाचे असणारे आमच्याकडे जे फोटो आहेत ते तुम्हाला दाखवले ते पुरावे आहेत आणि असं नाही पुरावे, ते जिओ टॅगिंग असणारे, लोकेशन सकट असणारे, तारखेसुद्धा असणारे पुरावे आहेत। तर त्या प्रकल्प सुरू करायच्या अगोदर जी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडून जो अहवाल बनवलेला आहे तो पूर्णपणे खोटा, काल्पनिक, जनतेची दिशाभूल करणारा अहवाल आहे। कारण की त्या अहवालामध्ये त्यांनी ज्या काही सर्टिफिकेट सबमिट केलेत, जे प्रकल्प बाधित जे क्षेत्र आहेत, साखराळे गाव आणि गावाच्या आजूबाजूचे जे 10-15 गाव आहेत, 16-17 त्या गावांचं त्यांनी घेतलेलं हवेचं, पाण्याचं, मातीचं जे नमुना आहेत ते जे त्यांनी सर्टिफिकेटद्वारे दिलेलं आहेत तर त्याच्यात तारखा वगैरे जर बघितले तर ते एवढं जाणवते की ते सगळे खरोखर प्रात्यक्षिक त्यांनी त्याच्या चाचण्या न घेता कुठंतरी एखाद्या खोलीत वगैरे बसून सगळे अधिकारी असतील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे, VSIचे, कारखान्याचे, ह्यांनी बसून त्यासनी जसं सोयीस्कर आहे अशा प्रकारचा अहवाल बनवला आहे। आणि तो अहवाल त्यांनी ग्रामपंचायतमध्ये माहितीसाठी साखराळे ग्रामपंचायत आणि आजूबाजूचे जे क्षेत्र आहेत ज्या त्यांनी अभ्यास केलेलं त्या ग्रामपंचायतमध्ये दिलेला आहे। आणि त्या अहवालावरची तारखा अशी आहेत की अहवाल जो अभ्यास केलेला आहे त्या अहवालाची तारीख आहे की 3/3/2025 ते 31/5/2025 ह्या ज्या 2 महिन्यात त्यांनी 3 महिन्यात जो अहवाल बनवला आहे तर तो कुठल्या काळात बनवला आहे? तर ज्यावेळेस नियमानुसार, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कारखाना ज्यावेळेस हंगामात चालू असतो पूर्ण क्षमतेने त्यावेळेस त्याचा चाचण्या घ्यायच्या असते तर त्या चाचण्या त्यांनी कारखाना जो हंगाम होता 2024-25चा
तो जो बंद झाला 3/3/2025ला, त्यात हंगामा बंद झाल्यानंतर त्यांनी त्या चाचण्या घेतलेल्या आहेत त्या. म्हणजे 3/3/2025ला हंगामा बंद झाला आणि VSI वाल्यांनी जो अभ्यास केला तो 3/3/25 नंतर केलेला अभ्यास आहे. म्हणजे हा पूर्णपणे खोटा. ज्यावेळेस हवेचं प्रदूषण दिसणार नाही, पाण्याचं दिसणार नाही, वायूचं दिसणार नाही, ह्या काळात त्यांनी घेतलेल्या ह्या चाचण्या आहेत त्या. तर आमची ही अशी मागणी आहे की जी त्यांनी संगणमतानं जे काही खोट्या इराद्यानं केलेलं आहे आणि जी जनतेची दिशाभूल केली आणि साखराळे गावच्या ग्रामस्थांच्या जीवावर उठणारा जो प्रकल्प ते चालू करणार आहेत किंवा त्याचा विस्तारीकरण चालू आहे, हे पूर्णपणे थांबलं पाहिजे आणि त्या प्रकल्पाला 100% नामंजुरी आमच्या ग्रामपंचायततर्फे देण्यात यावी, ही अशा आमच्या मागण्या आहेत ग्रामपंचायतीकडून. आणि त्याचं निवेदन आम्ही देत असताना ते त्यांनी स्वीकारलेलं नव्हतं. आणि तिथं घडलेला जो प्रकार होता की निवेदन घेतलं, निवेदनाची पोच देतो म्हणून सांगितलं आणि आम्हाला 1 तास 2 तास तात्काळ ठेवलं आणि त्यांची काहीतरी मिटिंग झाली, चर्चा झाली, आमच्या निवेदनातले मुद्दे त्यांनी वाचले आणि ते वाचल्यानंतर ती वरून सगळी बॉडी, सरपंच, उपसरपंच, कारखान्याचे व्हाईस चेअरमन ही सगळी खाली आली. ती आल्यानंतर तिथं जो लिपिक होता त्याला आम्ही म्हणलो आता पोच द्या, तर त्याने आमच्यासोबत उद्धट भाषा चालू केली. कारण सगळा मॉप होता, 200-300 माणसं होती, त्यांचे कर्मचारी वगैरे. त्यांनी दंगा चालू केला, हे देणार नाही, हे तुम्ही एक काम करा, पोस्टानं द्या, तुम्हाला पोस्टानं याचं उत्तर देतो, असं करतो, एवढी टोलवाटोली केली आणि तिथं धक्काबुक्की करण्यासुद्धा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना आमच्यासमोर उभा करून आम्हाला आतनं बाहेर काढलं आणि ते ग्रामपंचायतीला कुलूप लावलं. आणि काल ग्रामपंचायतीला दुपारी 4 वाजता कुलूप लावून पळून गेली ती. ते आजपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये साधा शिपाईसुद्धा आलेला नाही. शिपाई याचं कारण आज सुट्टी आहे, बरोबर आहे, पण काल त्यांनी जी सकाळी लाईट फॅन चालू ठेवलेलं आहे ते तुम्ही 2 मिनटं कॅमेरा तिकडे घेऊन बघू शकता पाठीमागून. आतले सगळे फॅन लाईटा सगळ्या चालू आहेत, ती बंद करायसुद्धा आलेली नाही. ती एवढं इथली बाहेरली लाईटसुद्धा त्यांनी बंद केलेली नाही. काल ही लाईट संध्याकाळपासून चालू आहे. तर आमची मागणी एवढीच आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या, जे आमचं निवेदन आहे त्याच्यावरती आम्हाला पोच देऊन ते कारखान्याचं बेकायदेशीर विस्तारीकरणाचं काम चालू आहे ते पूर्णपणे थांबलं पाहिजे. ही ग्रामपंचायतीची सर्वस्वी जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत ही होत नाही तोपर्यंत आम्ही इथं जे उपोषणाला बसलो आहे तिथनं आम्ही कोण उठणार नाही, हलणार नाही. मग काय असेल ती कारवाई आमच्यावर होऊ दे, किंवा आमचं जर काही एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण झाला, एखाद्याचा जीव जरी गेला तरी तो आम्हाला मंजूर आहे. कारण की आमचा प्रशासन त्याला कारणीभूत असणारच आहे ह्या गोष्टीला. प्रशासनाला सांगितल्यानंतर त्यांनी दखल घेतलेली नाही. आता कालचा जो घडलेला प्रकार होता तेव्हा आम्ही झाल्यानंतर आम्ही BDOंना फोन केला, त्याचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. BDOंना सांगितलं की असं असं ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेचं आम्ही निवेदन दिलं ना, आम्हाला त्याची पोच दिली नाही. तर त्यांनी त्या संबंधित कोण जे कर्मचारी होते त्यांच्याशी बोलणं केलं. बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण देणं बंधनकारक आहे, पोच द्यायला काय अडचण आहे. तर देतो म्हणून सांगितलं, कारणं लावली आणि तो कर्मचारी इथनं पळून गेला. ते झाल्यानंतर आम्ही ग्रामसेवकांना कॉन्टॅक्ट केला, त्यांचंसुद्धा कॉल रेकॉर्डिंग आहे. त्यांनी पण सांगितलं की आम्हाला ते देणं बंधनकारक असताना दिलं पाहिजे, मी कर्मचाऱ्याशी बोलून घेतो, आमचा संप चालू आहे, मी रजेवर, असे कारणं सांगितली. आणि त्यांनी त्याच्यावर बोलून घेतो म्हणून त्यांनी पण मागं कॉल केला नाही. BDOंना पण आम्ही काल सांगितलं जर आम्हाला नाही पोच मिळाली तर आम्ही इथं उपोषणाला बसणार. ग्रामसेवकाला पण आम्ही तेच सांगितलं. आणि जे ग्रामपंचायतला आतलं जे संचालक सदस्य होते, सरपंच होते, ह्यांना पण सांगितलं जोपर्यंत पोच देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणाला उठणार नाही. तर ते म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही काय देणार नाही, तुम्ही कुठंपर्यंत जायचं जावा, आमच्यावर काही फरक पडत नाही, ह्या भाषेत त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. आणि कालपासून आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे. आमच्या गावातले ग्रामस्थ आहेत, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, आमचे युवा शक्तीचे कार्यकर्ते आहेत, हे सगळे इथं आहे. आणि जोपर्यंत ही मागण्या आमच्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.